नमस्कार मित्रांनो, टायपिस्ट म्हणू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला इंग्लिश टायपिंगचं 8वं लेसन पाहायचं. आजचं आपलं लेसन आज आपल्याला वाक्य दिलेले ते वाक्य आपल्याला टाईप करायचे. तर प्रथम वाक्य लॉस्ट डाय बुक्स नेवर, ते कसं टाईप करायचं? तर स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं, लॉस दिले त्याच्यामधलं यल कॅपिटल दिलेलं आहे ते आपल्याला शिफ्ट LAWS स्पेस त्याच्यानंतर डाय DIE कॉमा BOOKS कॉमा NEVER स्पेस असं आपल्याला टाईप करायचं. आणि हे जे वाक्य दिलेले ते प्रत्येक वाक्य आपल्याला 5-5 लाईन टाईप करायचे. दुसरं वाक्य दिलेलं आहे एव्हरी मॅन हॅज हिज प्राइस, तर ते कसं टाईप करायचं? स्टार्टिंगला एव्हरीचं ई कॅपिटल दिलेलं आहे तर इकडचा शिफ्ट यूज करायचा EVERY स्पेस MAN स्पेस HAS स्पेस HIS स्पेस PRICE स्पेस असं आपल्याला हे पण वाक्याच्या 4-4 लाईन टाईप करायच्यात. हे वाक्य टाईप करून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या PDF मध्ये यायचं. ही PDF आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पहिलं वाक्य आपल्याला काय करायचं, ह्या PDF मधलं लॉस्ट डाय बुक्स नेवर, आता इथं यायचं आहे आपल्याला वर्डपॅडमध्ये आणि टाईप करायचं आपल्याला पहिलं वाक्य. अगोदर शिफ्ट दाबून LAWS DIE कॉमा BOOKS NEVER स्पेस असं आपल्याला प्रत्येकी जेवढी वाक्य दिली त्या वाक्याच्या आपल्याला 5-5 लाईन टाईप करायच्यात. पहिलं वाक्य लॉस असं आपल्याला टाईप करायचं. दुसरं वाक्य दिलेलं आहे एव्हरी मॅन हॅज हिज प्राइस. तिसरं वाक्य दिलेले दी डेली टीचर्स ऑल आर्ट्स. असं आपल्याला प्रत्येकी वाक्याच्या 4-4 5-5 लाईन टाईप करायचे. आणि हे टाईप करून झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं स्पीड पॅसेजला आपल्याला चालू करायचे.